हत्ती आणि मुंगीची गोष्ट। एका जंगलात एक मोठा हत्ती राहत होता। तो खूप बलवान होता, पण त्याला अभिमान होता की तो सगळ्यात मोठा आहे। तो रोज जंगलात फिरायचा आणि छोट्या प्राण्यांना चिडवायचा। एके दिवशी त्याने झाडावर चढणाऱ्या मुंगीला पाहिले आणि म्हणाला, "अगं मुंगी, तू किती लहान आहेस, माझ्या पायाखाली आलीस तर चिरडून टाकेन." मुंगी शांतपणे म्हणाली, "अरे हत्ती, आकाराने मी लहान आहे, पण माझं धैर्य मोठं आहे." हत्ती हसला आणि पुढे गेला। दुसऱ्या दिवशी तो नदीत अंघोळ करत होता, तेव्हा तीच मुंगी त्याच्या सोंडेवर चढली आणि त्याच्या कानात चावली। हत्ती वेदनेने ओरडू लागला, "अरे मुंगी, माफ कर, मी पुन्हा कधीही कोणाला चिडवणार नाही." मुंगी म्हणाली, "ठीक आहे हत्ती, आता समजून घे की लहान असणं म्हणजे कमकुवत असणं नाही. धडा, कोणालाही कमी समजू नये, प्रत्येकात काहीतरी खास असतं." आजची मजेदार गोष्ट खरंच आवडली असेल तर पटकन लाईक करा, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या गोष्टींचं घर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।